विधानसभा निवडणुकीत प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाने शिंदे गटाला पाठिंबा दिला होता। याची जाणीव ठेवून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पीपल्स रिपब्लिकन पक्षाला सत्तेत वाटा मिळावा, अन्यथा आम्हाला नाही तर तुम्हालाही सत्तेत येऊ देणार नाही, असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्याध्यक्ष डॉ. नंदकुमार गोंधळी यांनी लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलशी बोलताना दिला आहे। कोल्हापूर जिल्ह्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीची जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक आज सर्किट हाऊस या ठिकाणी जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय अशोकराव कांबळे, जिल्ह्याचे सरचिटणीस विद्याधर कांबळे, शहराचे अध्यक्ष सोमनाथ घोडेराव, हातकणंगले तालुका अध्यक्ष सुरेश कांबळे आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झालेली आहे। सध्या येणाऱ्या निवडणुका आणि विविध महामंडळावरती ज्या काही नियुक्त्या आहेत या बाबतीत बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाली। बघा, आमची युती आता एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेबरोबर असताना हा सत्तेतला पक्ष आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे आदरणीय नेते जोगेंद्र कवाडे सर हे आमच्या पक्षाची त्यांची युती असताना सत्तेचा वाटा म्हणून ज्या काही या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या पदरात पडायला पाहिजेत त्या सध्या तरी काही जयदीप कवाडे सर सोडले तर दुसऱ्या कुणाला काही मिळालेलं दिसत नाही। मग अख्खा महाराष्ट्र एका लघु उद्योग महामंडळाच्या या राज्यमंत्री दर्जाच्या एका पदासाठी अख्ख्या महाराष्ट्रानं काम करायचं आणि सगळी ताकद त्यांना द्यायची, तर हा असंतोष, एक उद्रेक पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हा शाखेपासून ती राज्य लेवलपर्यंत आहे। याची दखल ह्या सत्ताधाऱ्यांनी घेतली पाहिजे आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीला येणाऱ्या महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत या सगळ्या स्तरामध्ये सत्तेचा वाटा म्हणून त्यांच्या युतीमधून आमच्या उमेदवाराला ताकद दिली पाहिजे। नाहीतर आपलेच निवडून आणायचे आणि मग तुम्हाला ज्यावेळा बहुमत लागतं आहे त्यावेळा तिथं कमी पडताय तुम्ही आणि दुसऱ्याच्या पाया पडायला सुद्धा तुम्हाला लागतं आहे। तर ही परिस्थिती जर तुम्हाला घ्यायची नसेल तर पीपल्स रिपब्लिकन पार्टीला सोबत घ्यायला पाहिजे। जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि ग्रामपंचायत हा जो काय सत्तेतला वाटा आहे उमेदवारीचा तो त्यांना दिला पाहिजे। बघा, आता जिल्हा नियोजन समितीवरती सगळ्या आमदारांचे, खासदारांचे नातलग आहेत आणि आमच्या पार्टीचा विचार केला जात नाही। मग तुम्ही सगळं तुमच्यासाठी घेणार आणि आम्ही फक्त मतं देत बसायचे दिवस आता गेलेले आहेत। आम्हीही कुणाची फिकीर करणार नाही आणि जर आम्हाला नाही तर तुम्हालाही नाही असा नारा महाराष्ट्रभर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून आमच्या 5 जिल्ह्यामध्ये होणार आहे।